पिवनचं पहिलं षटक हाताळताना आपल्या संघासाठी निखिल, त्याचा सामना करतील रिहान, एक मोठं नाव खिरणं गावातील. पिवनचं पहिलं षटक. पहिला चेंडू निखिल टू रिहान. खूपच सुंदर चेंडू होता. चेंडूला दिशा दिली. चेंडू चाललाय सीमा रेषा पार आणि हा आलाय रिहानच्या बॅट मधून पहिला षटकार. डावाला झाले सुरुवात. धावसंख्यात भर. धावसंख्या झाली ती 6च्या घरात. श्रीफळ नारळ फोडलेलं आहे मित्रांनो. अकाउंट ओपन केले आपल्या रिहानने आपल्या संघासाठी. खूपच सुंदर फलंदाजी रिहान यांची. पुढचा चेंडू निखिल टू रिहान. हो 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 पंचांचा इशारा, वाईट बॉल. धावसंख्यात भर. धावसंख्या झाली ती 7च्या घरात. एक चेंडू 7 धावा. 7 धावा एक चेंडू. पुढचा चेंडू. हो हो पुढून मारण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा, वाईट बॉल. धावसंख्यात भर. धावसंख्या झाली ती 8च्या घरात. एक चेंडू नंतर 8 धावसंख्या धावफलकावर. प्रत्येक चेंडूला स्टेप आउट करताना. पुढचा चेंडू. खूपच सुंदर चेंडू होता. चेंडूला दिशा दिली. चेंडू चाललाय बघता बघता सीमा रेषा पार आणि हा आलाय चौकार. धावसंख्यात भर. धावसंख्या झाली ती 12च्या घरात. खूपच सुंदर फलंदाजी करताना आपल्या संघासाठी रिहान. सलामीला आलेला हा फलंदाज रिहान. नॉन गेंडला त्याच्या जोडीला आलाय तो आपल्या संघासाठी सोहेल. 2 चेंडूंचा खेळ झालेला आहे. पिवनच्या पहिल्या षटकातील धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12च्या घरात. पुढचा चेंडू निखिल टू रिहान. खूपच सुंदर चेंडू होता. चेंडू उसळीला घेतलेला आहे. चेंडू चाललाय बघता बघता. ओ हो हो गफलत झाले. दोन्ही फलंदाजांना 2 धाव घेण्यात यशस्वी. दोन्ही फलंदाज. धावसंख्यात भर. धावसंख्या झाली ती 14च्या घरात. अजूनही 3 चेंडू शिल्लक या षटकातील. पुढचा चेंडू निखिल टू रिहान. खूपच सुंदर फटका म्हणावा लागेल मित्रांनो. कव्हरच्या वरनं लॉफ्टेड कव्हर डायव्ह. धावसंख्यात भर. धावसंख्या झाली ती 18च्या घरात. खूपच सुंदर फलंदाजी करताना आपल्या संघासाठी रिहान. पिवनच्या पहिल्या षटकाचा पुरेपूर समाचार घेतलाय रिहान यांनी. 4 चेंडू 18 धावा. पुढचा चेंडू निखिल टू रिहान. खूपच सुंदर चेंडू होता. चेंडू चाललाय बघता बघता सीमा रेषा पार आणि हा आलाय रिहानच्या बॅट मधून दुसरा षटकार. धावसंख्यात भर. धावसंख्या झाली ती 24च्या घरात. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील. काय लाजवाब फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी रिहान. का मला म्हटलं जातं आमच्या टीमीतला आयकॉन. पुढचा चेंडू निखिल टू रिहान. खूपच सुंदर फलंदाजी करताना आपल्या संघासाठी. ओ हो हो खूपच सुंदर फटका होता. पंचांचा इशारा आहे. डीच्या स्वरूपात एकच धाव. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25च्या घरात. खूपच सुंदर फलंदाजी करताना आपल्या संघासाठी रिहान. पहिल्या षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25च्या घरात. बघूया संघाचं दुसरं षटक हाताळण्यासाठी आलाय तो आपल्या संघासाठी निलेश. एक अनुभवी गोलंदाज. सहा चेंडू मागे 23 धावसंख्यांची खेळी रिहान यांची. खूपच सुंदर फलंदाजी रिहान. निलेश टू सोहेल. सलामीला आलेला हा फलंदाज. 8 इंच यांची उंची. पुढचा चेंडू निलेश.
ओ हो, खूपच सुंदर चेंडू होता. चेंडूला उसळी घेणारा हा चेंडू एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी दोन्ही फलंदाज. तेवढा ताकदीचा हा फटका. पुढचा चेंडू. खूपच सुंदर चेंडू होता. फुलर पद्धतीचा चेंडू होता. चेंडू चालला बघता बघता सीमा रेषा पार आणि हा आलाय सोहेल रिहान यांच्या बॅट मधून चौकार. धावसंख्यात भर धावसंख्या झाली ती 30च्या घरात. जर निलेश यांनी जर हॅट्रिक घेतली तर त्यांना योगेश पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचा रोख रक्कम पारदर्शक. खूपच सुंदर फलंदाजी करताना आपल्या संघासाठी रेहान. जर निलेश यांनी हॅट्रिक घेतलीस तर योगेश पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस. पुढचा चेंडू. खूपच सुंदर चेंडू होता. हलका त्याने पुश केलाय. चेंडू चालला बघता बघता सीमा रेषा पार आणि हा आलाय रेहान यांच्या बॅट मधून चौकार. धावसंख्यात भर धावसंख्या झाली ती 34च्या घरात. तसेच मी विनंती करतोय गणेश म्हात्रे, नारायण म्हात्रे दादा तुम्ही स्टेजवरून आसन ग्रहण करायचंय. तसेच नरेश गायकर दादा तुम्हाला सुद्धा विनंती आहे तुम्ही स्टेजवरून आसन ग्रहण करायचंय. आमच्या मंडळाची शोभा वाढवायची आहे. तसेच शांतनू पाटील. पुढचा चेंडू फुलर पद्धतीचा चेंडू होता. चेंडूला फेकून दिलाय. चेंडू चाललाय सीमा रेषा पार आणि हा आलाय रेहान यांच्या बॅट मधून षटकार. धावसंख्यात भर धावसंख्यात झाली ती 40च्या घरात. तसेच सुभाष म्हात्रे साहेब तुमचं पण आमच्या मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच तुम्ही स्टेजवरून आसन ग्रहण करायचंय. तसेच कैलास म्हात्रे दादा तुमचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. तसे तुम्ही स्टेजवरून आसन ग्रहण करायचंय. खूपच सुंदर फटका होता. एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी दोन्ही फलंदाज. षटकाची झाली समाप्ती. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 41च्या घरात. 11 चेंडू 38 धावसंख्येची नाबाद खेळी रेहान यांची. खूपच सुंदर फलंदाजी करताना आपल्या संघासाठी रेहान. मागच्या फेरीत बघितलं मित्रांनो आपण 35 धावसंख्यांची खेळी केली होती. करावेच्या या फलंदाजाने आता संघाचं शेवटचं षटक हाताळण्यासाठी आलाय तो राकेश पाटील. अनुभव आहे या ग्राउंडचा. सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा गोलंदाजी करतात. 10-12 पावलांचा रनअप राकेश पाटील यांचा. पहिला चेंडू. हो हो खूपच सुंदर चेंडू होता. चेंडू चाललाय बघता बघता क्षेत्ररक्षण घेतील त्याच्या खाली आणि रेहान यांची झाली खेळी समाप्त. पहिली सफलता पहिला गडी घरात. पहिला माशा गळ्याला रेहान यांच्या स्वरूपात. आता रेहान यांची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो फानू. तो पण नाव फानू खरं नाव फरान. एक गडी बाद 41 धावसंख्या धावफलकावर. खूपच सुंदर फलंदाजी रेहान यांची आपल्या संघासाठी. रेहान यांची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो आपल्या संघासाठी फरहान. राकेश टू फरहान. खूपच सुंदर चेंडू होता. चेंडूला दिशा दिली. चेंडू चाललाय. हो हो अपुरा ग्राउंड असल्यामुळे एकच धावावर समाधान मानावं लागेल. डिक्लेअर स्वरूपाची एकच धाव. धावसंख्यात भर धावसंख्या झाली ती 42च्या घरात. अजूनही 4 चेंडू शिल्लक या षटकातील. संघाचं तिसरं षटक हाताळताना आपल्या संघासाठी राकेश. सामना करतील फरहान. पुढचा चेंडू फुलवर पद्धतीचा चेंडू होता. चेंडू चाललाय. ओ हो 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 आणि हा आलाय
फरहान यांच्या बॅट मधून षटकार. धावसंख्यात भर धावसंख्या झाली ती 48च्या घरात. अजूनही 3 चेंडू शिल्लक या षटकातील. पुढचा चेंडू राकेश टू फरहान. पुढचा चेंडू खूपच सुंदर चेंडू होता. टिकल्या स्वरूपाची एकच धाव. धावसंख्यात भर धावसंख्या झाली ती 49च्या घरात. अजूनही 2 चेंडू शिल्लक या षटकातील. शेवटचे 2 चेंडू शिल्लक या षटकातील. बघूया समाचार घेतो की काय. फरहान पुढचा चेंडू राकेश. खूपच सुंदर चेंडू होता. उसळी घेणारा चेंडू होता. क्षेत्ररक्षक येतील त्या खाली. ओ हो हो हो, पाय गेला बाहेर. धावसंख्यात भर धावसंख्या जाऊन पोचली ती 55च्या घरात. शेवटचा चेंडू राकेश टू फरहान. हल्ला चढवलाय फरहान यांनी राकेश यांच्यावर. पुढचा चेंडू खूपच सुंदर चेंडू होता. यष्टा उजवणारा चेंडू होता. यष्ट उद्ध्वस्त केल्यात. आता फरहान यांची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो दानिश. एक मोठं नाव दानिश खिरणा गावामधलं. खूपच सुंदर फलंदाजी फरहान यांची आपल्या संघासाठी. सलामीला आलेला फलंदाज सोहेल. अजूनही एक चेंडूचा खेळ केलाय. एक चेंडू मागे एकच धाव उभारले या सोहेल यांनी. संघाचं अंतिम षटक हाताळण्यासाठी आलाय तो प्रणित पाटील. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक, मारामारीचं षटक, झगडाझगडीचं षटक, धावांचा पाऊस पाडणारं षटक. प्रणित पाटील तो सलामीला आलेला फलंदाज सोहेल. पहिला चेंडू खूपच सुंदर चेंडू होता. 55चा इशारा, व्हाईट बॉल. धावसंख्यात भर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 56च्या घरात. पुढचा चेंडू प्रणित टू सोहेल. खूपच सुंदर चेंडू होता. चेंडूला पाठवून दिलाय. सासू मेली खोकून जावं याला टाकून आणि सोहेल यांनी षटकार मारला वाकून. धावसंख्यात भर धावसंख्या जाऊन पोहोचली होती 62च्या घरात. अजूनही 5 चेंडू शिल्लक या षटकातील. पुढचा चेंडू खूपच सुंदर चेंडू होता. उसळी घेणारा चेंडू होता. खूपच सुंदर क्षेत्ररक्षण राकेश यांचं. एक चोरटी डाव घेण्याचे यशस्वी दोन्ही फलंदाज. जादूगिरी गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी प्रणित. पुढचा चेंडू प्रणित टू दानिश. खूपच सुंदर चेंडू होता. चेंडूला पाठवून दिलाय. चेंडू चाललाय बघता बघता. पंच सीमा रेषा पार आणि हा आलाय चौकार. धावसंख्यात भर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 67च्या घरात. अजूनही 3 चेंडू शिल्लक या षटकातील, या डावातील. प्रणित टू दानिश. एक मोठं नाव खैरणे गावातलं. पुढचा चेंडू प्रणित टू दानिश. पहिल्या चेंडूवर समाचार घेतलाय दानिश यांनी.
चौकारच्या स्वरूपात. पुढचा चेंडू प्रणित टू दानिश. खूपच सुंदर चेंडू होता. उसळी घेणारा चेंडू होता. चेंडू पाठवून दिलाय. बघता बघता सीमा रेषा पार. षटकार. धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचली होती 73च्या घरात. हायेस्ट स्कोर होता मित्रांनो 73 धावसंख्यांचा करावे गाव संघाचा. बघूया हाय स्कोर तुटतोय की काय. पुढचा चेंडू प्रणित टू दानिश. हो हो खूपच सुंदर चेंडू होता. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. धावसंख्या जाऊन पोचली ती 74च्या घरात. करावे गाव संघाचा हाय स्कोर तोडलेला आहे खिरणे गाव संघाने. पुढचा चेंडू खूपच सुंदर चेंडू होता. एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी. सोल्यांची खेळी झाली समाप्त. सोयल्यांची जागा भरून काढण्यासाठी आला एक नावाजलेला फलंदाज सुफिहान. 01 नंबरची जर्सी. शेवटचा चेंडू प्रणित टू दानिश. खूपच सुंदर चेंडू होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवलाय चेंडू. ओ हो 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 फलंदाज होईल बाद. खूपच सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल प्रणित यांचं. एक चोरटी धाव वाचवण्यात यशस्वी. धावसंख्या जाऊन पोचली ती 75च्या घरात. 76 धावसंख्यांचं लक्ष सामना जिंकण्यासाठी तळोळी गाव संघाला. चला खिरणे गावाने लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. दादा आम्हाला बरेचसे अजून सामने खेळवायचे आहेत. पहिली सलामीची जोडी आली ती अभिषेक पाटील व निखिल सावंत. पिवनचं पहिलं षटक हाताळणार आपल्या संघासाठी लोमान. एक वेगळं नाव इंग्लिश नाव लोमान.
संघाचं P1चं षटक हाताळण्यासाठी आला तो आपल्या संघासाठी लोमान. स्ट्राईकवर असेल तो अभिषेक, नॉन स्ट्राईकवर निखिल. दोन्ही नावाजलेले फलंदाज तळोई गावातील. भलं मोठं लक्ष, 76 धावसंख्यांचं लक्ष. एका दुक्का से कुछ नहीं चलेगा, मोठे फटके खेळावे लागतील अभिषेक व निखिल यांना. पुढचा चेंडू लोमान टू अभिषेक. P1चं पहिलं षटक करताना डावाला झाले सुरुवात. खूपच सुंदर चेंडू होता, उसळी घेणारा चेंडू होता. ओ हो हो हो, पंचांचा इशारा, षटकार. धावसंख्यात भर, अकाउंट ओपन केलंय, बिझनेस अकाउंट ओपन केलंय. धावसंख्यात भर, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6च्या घरात. पुढचा चेंडू अभिषेक टू लोहान. खूपच सुंदर चेंडू होता. तीन चेंडूंचा खेळ झालेला आहे. पुढचा चेंडू खूपच सुंदर चेंडू होता. विकी वनसोडे यांचा व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्यात भर, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9च्या घरात. अजूनही 3 चेंडू शिल्लक या P1च्या पहिल्या षटकातील. जर बघितलं जाईल तर मित्रांनो, पहिल्या P1च्या षटकातील खेळण्या गाव संख्याचा 25 धावसंख्या होत्या. पुढचा चेंडू खूपच सुंदर चेंडू होता. चेंडूला दिशा दिली दानिश येथील या ठिकाणी बॅकअपला. एक अनुभवी खेळाडू सुफिहान. खूपच सुंदर थ्रो त्यांचा आपल्या संघासाठी 100% देताना. अजूनही 2 चेंडू शिल्लक या षटकातील. बघूया मोठा फटका येतो की काय. पुढचा चेंडू खूपच सुंदर चेंडू होता. कव्हर ड्राईव्ह केलाय. चेंडू चाललाय बघता बघता सीमा रेषा पार, चौकार. धावसंख्यात भर, धावसंख्या जाऊन पोहोचले ते 14च्या घरात. अजून शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील. बघूया मोठा फटका येतो की काय, जादुगिरी गोलंदाजी होते की काय. पुढचा चेंडू काहीसा कानमंत्रण देताना सुप्यान लोमान यांना. पुढचा चेंडू लोमान टू निक अभिषेक. खूपच सुंदर चेंडू होता. उसळी घेणारा चेंडू होता. क्षेत्ररक्षक येथील त्या या खाली आणि अभिषेक यांची खेळी झाली समाप्त. पहिला गडी बाद, पहिला मासा गळाला. कमबॅक करताना आपल्या संघासाठी लोमान. पहिला हादरा तळेगाव संघाला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14च्या घरात. आता समीकरण असेल म्हणजे ते 19. अठरा चेंडू 62 धावसंख्यांची गरज सामना जिंकण्यासाठी. संघाचं दुसरं षटक हाताळण्यासाठी आलाय तर आपल्या संघासाठी फरहान. खूपच सुंदर चेंडू म्हणावं लागेल फरहान यांचा. निखिल यांना काहीसा समजला नाही.
पुढचा चेंडू खूपच सुंदर चेंडू होता. हलक्या त्याने पुश केलाय, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न आणि पंचांचा इशारा आउट. गडी झालाय बाद. निखिल यांची खेळी झाली समाप्त. तर निखिल यांची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो अक्षय पाटील, एक मोठं नाव तळवी गावातलं. अजूनही 4 चेंडू शिल्लक या षटकातील. दुसरं षटक हाताळण्यासाठी आला आपल्या संघासाठी फरहान. बॅटिंग करताना बघितलं मित्रांनो, मोठे मोठे षटके आले, षटकार आले त्याच्या बॅटीतून. पुढचा चेंडू फरहान टू अक्षय, खूपच सुंदर चेंडू होता. एकही धाव नाही या चेंडूवर. पुढचा चेंडू खूपच सुंदर चेंडू होता, उसळी घेणारा चेंडू होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅच घेण्यात यशस्वी फरहान. संघाला दुसरा हादरा. धावसंख्या झाली ती 14च्या घरात. अक्षय यांची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो. ओमकार यांची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो रुपेश पाटील, एक मोठं नाव तळवले गावातलं. पुढचा चेंडू फरहान टू रुपेश पाटील, खूपच सुंदर चेंडू होता. पंचांचा इशारा वाईट बॉल. धावसंख्यात भर, धावसंख्या झाली ती 15च्या घरात. पुढचा चेंडू खूपच सुंदर चेंडू होता. दानिश येथील त्या ठिकाणी एक धाव घेण्यात यशस्वी दोन्ही फलंदाज. पुढचा चेंडू फरहान टू अक्षय पाटील, खूपच सुंदर फटका होता. डिक्लेअर स्वरूपाची एकच धाव. धावसंख्या झाली ती 3-17. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक या डावातील. 12 चेंडू 59 धावसंख्यांची गरज सामना जिंकण्यासाठी तळोळगाव संघाला. अजूनही मॅच संपलेली नाही मित्रांनो. संघाचा तिसरा षटक हाताळण्यासाठी आलाय तो अक्षर. सामना करतील रुपेश. खूपच सुंदर फटका म्हणावा लागेल रुपेश यांचा. वन बाउन्स बाउंड्री, चौकार आलाय. धावसंख्यात भर, धावसंख्या झाली ती 21च्या घरात. आता समीकरण असेल 11 चेंडू 55 धावसंख्येची गरज सामना जिंकण्यासाठी. रुपेश टू अक्षर. पुढचा चेंडू खूपच सुंदर चेंडू होता, उसळी घेणारा चेंडू होता. त्या ठिकाणी येथील सुफियान. सुफियान यांच्याकडनं गफलत होणार नाही मित्रांनो. एक अनुभवी खेळाडू सुफियान.
पंचांचा इशारा. नो बॉल. +1. धावसंख्यात भर धावसंख्या झाली ती 23च्या घरात. पुढचा चेंडू खूपच सुंदर चेंडू होता. हलक्या त्याने पुश केलेला चेंडू. एकाच धावावर समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. धावसंख्या झाली ती 24च्या घरात. पुढचा चेंडू खूपच सुंदर चेंडू होता. जादूगिरी गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी अशर. पुढचा चेंडू खूपच सुंदर चेंडू होता. जागेवर ठेवण्याचा प्रयत्न अशर यांचा. शेवटचा चेंडू षटकातील 7 चेंडू 52 धावसंख्येची गरज सामना जिंकण्यासाठी. फुलर पद्धतीचा चेंडू पाठवून दिला चेंडूला सुप्यान येतील त्या ठिकाणी. सुप्यान यांच्याकडनं कुठलीच गफलत होणार नाही. अनुभव आहे, भरपूर मोठा अनुभव. आता समीकरण असेल म्हणजे ते 6 चेंडू 52 धावा. 52 धावा 6 चेंडू. अक्षय यांची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो आता सुमित पाटील. शेवटचं षटक हाताळण्यासाठी आलाय तो आपल्या संघासाठी सुफियान स्वतः कर्णधार. पुढचा चेंडू फुलर पद्धतीचा चेंडू होता. पंचांचा इशारा नो बॉल. +1 फ्री हिट. धावसंख्यात भर धावसंख्या झाली ती 26च्या घरात. 5 गडी बाद 26. समीकरण असेल 6 चेंडू 50 धावा 50 धावा 6 चेंडू. पुढचा चेंडू सुपिहान 2 राहुल. खूपच सुंदर चेंडू होता. उसळी घेणारा चेंडू होता. एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी दोन्ही फलंदाज. पुढचा चेंडू सुपिहान 2 सुमित पाटील. एक अनुभव. खूपच सुंदर चेंडू होता. चेंडूला दिशा दिली. चेंडू चाललाय बघता बघता. एकाच धावावर समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. दुसरा चेंडू खूपच सुंदर चेंडू होता सुप्यान यांचा. एकाच धावावर समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. आता समीकरण असेल म्हणजे ते 3 चेंडू 47 धावसंख्येची गरज. एक हाय स्कोर खिरणे संघाचा 76 धावसंख्येची खेळी. पुढचा चेंडू खूपच सुंदर चेंडू होता. एकही धाव नाही. निर्धाव चेंडू. धावसंख्या जाऊन पोहोचले ते 29च्या घरात. 5 गडी बाद 29 धावसंख्या धावफलकावर. पुढचा चेंडू अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक या षटकातील. खूपच सुंदर चेंडू होता. उसळी घेणारा चेंडू होता. त्या ठिकाणी येथील दानिश आणि हा आलाय नशिबाचा चौकार. पहिला चौकार आलाय मित्रांनो. धावसंख्यात भर धावसंख्या झाली ती 33च्या घरात. एक चेंडू 43 धावसंख्येची गरज सामना जिंकण्यासाठी. शेवटचा चेंडू सुमित सुपिहान. खूपच सुंदर चेंडू पुढे मारण्याचा प्रयत्न आणि एक हाती सामना जिंकलेला आहे खिरनगाव संघ. चला तुमचं अभिनंदन मंडळातर्फे.